नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या भागात आज आपण पाहणार आहोत. ऋषिकेश म्हणतो, जानकी तो सारंग खराच खोटा आहे. दया आणि माया दाखवण्याचा लायकीचा सुद्धा नाही तो. आज पुन्हा सर्वांसमोर लबाडी करून दाखवली त्यांनी. जानकी, ऋषिकेश शांत व्हा, विसरून जा, ते खेळ संपला आता. ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, मी सगळं विसरलोय, पण आज मी प्रामाणिकपणे खेळ खेळत होतो. मग त्या सारंगला लबाडी करायची काय गरज होती? त्याला काय मिळालं? जानकी म्हणते, कारण तो नात्याच्या शिडी धरून वर जायचा प्रयत्न करत होता. ऋषिकेश म्हणतो, म्हणूनच मी जोरात रस्सी ओढली आणि त्याला पायाशी आणलं. जानकी म्हणते, मग आधीच का नाही केलंस? तुम्ही आधी सारंग भाऊजींना का खेचलं नाही? तेव्हा ऋषिकेश गप्प होतो. जानकी म्हणते, अहो, राग दाखवता येतो तुम्हाला, पण प्रेम लपवता येत नाही. मला माहिती आहे तुमच्या मनात त्याच्यासाठी किती प्रेम आहे. शेवटी रक्ताचं नातं रक्ताकडेच जातं, नाही का? ऋषिकेश म्हणतो, रक्त कधी रक्ताकडे जात नाही. जानकी, मी सावत्र आहे ना. दुसरीकडे सारंग, ऐश्वर्या तो सावत्र आहे हे त्याने आज सिद्ध करून दाखवलं. ऐश्वर्या म्हणते खवळून, सावत्र असो किंवा सख्यात, तुमचा भाऊ आहे, काही कामाचा नाही. त्याने आणि त्याच्या बायकोने आपला प्लॅन जानकी वहिनीला सांगितला. त्यामुळे ऋषिकेश दादा अलर्ट झालेत. पण ठीक आहे, उद्या आपण जिंकायचं म्हणजे जिंकायचंच. ऐश्वर्या सारंगच्या जवळ जाते, त्याचे हात धरते आणि ऐश्वर्या म्हणते, सारंग, तुम्ही द्याल ना माझी साथ? मी जे म्हणेन ते कराल ना? सारंग म्हणतो, अहो, तुम्ही काही काळजी करू नका, मी कायम तुमची साथ देईन. आपली एक टीम आहे, विसरू नका. ऐश्वर्या म्हणते, अगदी बरोबर, उद्या नवरा बायकोंचा राऊंड आहे, तो आपण जिंकायचाच. सारंग म्हणतो, नक्की जिंकणार आपण. उद्या नक्की कोणता गेम आहे? त्यावेळी ऐश्वर्याच्या फोनवर कॉल येतो. ऐश्वर्या म्हणते, हो सुनील दादा, सांगा उद्या कोणता गेम आहे? गेमचं नाव 1 तास. ती उत्साहित होते. ऐश्वर्या म्हणते, अरे वा, खूप इंटरेस्टिंग आहे, चला आपण नक्की प्रयत्न करूया. सारंग म्हणतो, कोणता गेम? आपल्याला प्रॅक्टिस लागेल का? त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, हो, आणि ती प्रॅक्टिस इथे नाही, बाहेर करावी लागेल. सारंग म्हणतो, काय बाहेर? तेवढ्यात बाहेरून आवाज येतो. आवाज सारंग दचकून ओ आलो असं म्हणतो. असेच नवीन अपडेट ह्या चॅनलला मिळून जातील. त्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.